नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक अतिशय कडू पण तितकंच 100% सत्य असणार गुपित सांगणार आहे. आपण नेहमी ऐकतो वाचतो की पुरुष प्रेमात वेडा होतो, तो प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो. पण खरं सांगू का, एक पुरुष कधीच केवळ प्रेमामुळे हार मानत नाही. तो एखाद्या स्त्रीच्या बाह्य सौंदर्याला बघून किंवा तिच्या गोड बोलण्याला बोलून स्वतःला पूर्णपणे शरण कधीच करत नाही. मग अशी कोणती गोष्ट आहे जी एका पुरुषाला आतून पूर्णपणे हलवून सोडते? अशी कोणती ताकद आहे जी एका ताठ कण्याच्या अहंकारी किंवा अत्यंत व्यावहारिक पुरुषाला सुद्धा एखाद्या स्त्री समोर नतमस्तक करायला भाग पाडते? आज आपण या व्हिडिओ मध्ये याच मानसिकतेचा वेध घेणार आहोत. अनेकदा महिलांना असं वाटतं की आपण समोरच्यावर जितकं जास्त प्रेम करू, जितकं त्याच्यासाठी स्वतःला झिजवू, तितका तो आपला आदर करेल. पण प्रत्यक्षात घट्ट भलतंच. तुम्ही जितकं स्वतःला स्वस्त करतात तितकी आपली किंमत कमी होते. मग खेळ नेमका कुठे बदलतो? जेव्हा एखादी स्त्री पुरुषाच्या मनाचा खेळ, त्याची सायकोलॉजी ओळखायला शिकते, तेव्हा गोष्टी पूर्णपणे बदलतात. आज आपण सुजाण आणि मानसिक दृष्ट्या खंबीर असणाऱ्या स्त्रियांचे असे काही गुप्त सवयी आणि त्यांच्या विचारसरणीबद्दल बोलणार आहोत, ज्या समजून घेतल्यावर तुम्हाला समजेल की खरी ताकद रडण्यात किंवा हट्ट करण्यात नाही, तर आपली शांततेत असते. हा व्हिडिओ फक्त नात्याबद्दल नाही, तर तो तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नात्यात तुमचा आदर होत नाहीये किंवा कोणीतरी तुम्हाला गृहीत धरतंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नवा दृष्टिकोन घेऊन आला आहे. या प्रवासात आपण पुरुषांच्या मानसिकतेच्या अशा काही थरांचा उलगडा करणार आहोत, जे कदाचित आजवर तुम्हाला कोणीच सांगितले नसतील. चला तर मग या रंजक आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा सखोल अभ्यास करूया आणि समजून घेऊया की ती नेमकी कोणती गोष्ट आहे जी पुरुषाला हरवायला भाग पाडते. अनेकदा नात्यामध्ये आल्यानंतर स्त्रियांची एक मोठी चूक होते, ती म्हणजे स्वतःची उपलब्धता अतिशय सहज करून देणे. सुरुवातीला जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याला तुमच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक वाटते, कारण त्यावेळी तुम्ही त्याच्यासाठी एक आव्हान असता. माणसाचा हा निसर्ग आहे की जी गोष्ट मिळवायला कष्ट करावे लागतात तिची किंमत जास्त असते. सुजाण स्त्री हे मानसशास्त्र खूप चांगल्या प्रकारे ओळखते. ती स्वतःला ऑलवेज अवेलेबल म्हणजेच प्रत्येक क्षणाला हजर ठेवत नाही. तिचं स्वतःच एक आयुष्य असतं, स्वतःची कामं असतात आणि स्वतःच्या आवडीनिवडी असतात. जेव्हा एखादी महिला आपल्या भावनांच्या आहारी जाऊन समोरच्याच्या एका फोन कॉलसाठी किंवा मेसेजसाठी तासन तास वाट पाहत बसते, तेव्हा पुरुषाला कळून चुकतं की ही व्यक्ती आता कुठेच जाणार नाही. मानसशास्त्राच्या भाषेत याला गृहीत धरणे म्हणतात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेची किंमत ठेवता, जेव्हा समोरच्याला हे जाणवतं की तुमचा वेळ मिळवणं इतकं सोपं नाही, तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आणि आकर्षण दोन्ही कैक पटीने वाढतं. स्वतःची किंमत स्वतः करण्यापासूनच नात्यातल्या आदराची सुरुवात होते. जर तुम्ही स्वतःच्या वेळेला आणि कामाला महत्व दिले नाही, तर जग तरी तुम्हाला का महत्व देईल? म्हणूनच नात्यात प्रेम जरूर करा, पण स्वतःची उपलब्धता इतकी स्वस्त करू नका की समोरच्याला तुमच्या असण्याची किंमतच उरणार नाही. पण थांबा, पुरुष फक्त स्त्रियांच्या उपलब्धतेची किंमत का कमी करतो? यामागे एक अशी मानसिक भीती दडलेली असते जी बहुतेक महिलांना माहीतच नसते. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे, जिचा संबंध थेट पुरुषाच्या मानसिकतेशी जोडलेला असतो. आणि आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती समजली तर नात्यातील आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील. आता या पहिल्या पायरीवरून पुढे जाताना आपल्याला पुरुषांच्या मनातील एका अत्यंत खोलवर दडलेल्या भीतीचा सामना करावा लागतो, जी भीती नात्याचे पूर्ण गणित बदलून टाकते. एका पुरुषाची सर्वात मोठी भीती ही नसते की एखादी स्त्री त्याला सोडून जाईल, कारण त्याला माहित असतं की तो दुसरी व्यक्ती शोधू शकतो किंवा स्वतःला सांभाळू शकतो. त्याची खरी भीती ही असते की ती स्त्री त्याच्याशिवाय आयुष्यात प्रचंड आनंदी राहू शकते. पुरुषांना नेहमी असं वाटत असतं की ते एखाद्या स्त्रीच्या आनंदाचे मुख्य केंद्र आहेत. पण जेव्हा सुजाण स्त्री ही दाखवून देते की तिचं सुख किंवा तिची शांतता ही केवळ एका पुरुषाच्या अस्तित्वावर अवलंबून नाही, तेव्हा पुरुषाचा अहंकार तिथे गळून पडतो. जेव्हा नात्यात काही वाद होतात किंवा थोडं अंतर पडतं, तेव्हा सामान्य स्त्रिया घाबरतात. त्या सतत मेसेज करतात, फोन करतात, रडतात आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण खंबीर मनाची स्त्री नेमकी इथेच वेगळी ठरते. ती अशा वेळी अत्यंत शांत राहते. ती स्वतःला सावरते आणि आपल्या चेहऱ्यावरची शांतता भंग होऊ देत नाही. तिची ही शांतता पुरुषाला आतून अस्वस्थ करते. त्याला प्रश्न पडतो की माझ्या नसण्याने हिला काहीच फरक पडत नाहीये का? आणि हाच प्रश्न त्याला तुमच्याकडे पुन्हा खेचून आणतो. जेव्हा तुम्ही दाखवता की तुम्ही तुमच्या पायावर आणि तुमच्या मनावर भक्कम उभे आहात,
तेव्हा पुरुष तुमच्या ताकदीसमोर नकळत हार मानतो. पण केवळ शांत राहणे पुरेसं नसतं. एक अशी सवय आहे जी पुरुषाच्या मनावर सर्वात खोल प्रभाव टाकते. या भीतीचा आणि शांततेचा संबंध थेट आपल्या दैनंदिन वागण्याशी असतो आणि म्हणूनच सुजाण स्त्रीची पहिली आणि सर्वात महत्वाची सवय समोर येते. ती म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट न करणे. नात्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा समोरची व्यक्ती रागात काहीतरी बोलते किंवा आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी बहुतांश लोक लगेच चिडतात, आरडाओरडा करतात किंवा वाद घालतात. पण मानसशास्त्र सांगतं की जेव्हा तुम्ही लगेच प्रतिक्रिया देता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाची चावी समोरच्याच्या हातात सोपवता. समोरच्याला कळून चुकतं की तुम्हाला कसं त्रास द्यायचा किंवा कसं नियंत्रित करायचं. पण एक हुशार स्त्री कधीच लगेच रिॲक्ट होत नाही. ती आधी परिस्थिती शांतपणे पाहते, समजून घेते आणि मगच योग्य वेळी आपली मत मांडते. जर समोरची व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर ती तिच्याशी भांडत बसत नाही, तर ती स्वतःला त्या वादातून बाजूला करते. तुमची ही न बोलता दाखवलेली नाराजी किंवा शांतता समोरच्या व्यक्तीला स्वतःची चुकीची जाणीव करून देण्यासाठी पुरेशी असते. रागाला रागाने उत्तर देणे सोपे असते, पण रागाला शांततेने उत्तर देणे ही कार्यशक्तीची लक्षणं आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान सहान गोष्टीवर ढळत नाही तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व समोरच्यासाठी अतिशय वजनदार आणि आदरयुक्त बनतं. हाच शांत संयम आपल्याला त्या दुसऱ्या सवयीकडे घेऊन जातो, जी कोणत्याही व्यक्तीला मानसिक दृष्ट्या स्वतंत्र बनवते आणि नात्याला एक निरोगी वळण देते. ती सवय म्हणजे स्वतःचा आनंद दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मूडवर किंवा वागण्यावर अवलंबून न ठेवणे. हे या जगातील सर्वात मोठी आणि धोकादायक जाळे आहे. जेव्हा तुमची सकाळ आणि तुमची रात्र समोरच्याच्या एका गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट मेसेजवर ठरू शकते, तेव्हा तुम्ही तुमचे स्वातंत्र्य गमावलेले असते. जर त्याने नीट बोललं तर तुमचा दिवस छान जातो आणि जर त्याने दुर्लक्ष केलं तर तुम्ही दिवसभर रडत बसता. सुजाण स्त्री या जाळ्यात कधीच अडकत नाही. ती नात्यात जीव ओतून प्रेम करते, पण ती आपली संपूर्ण दुनिया त्या एका व्यक्तीभोवती मर्यादित करत नाही. तिचे स्वतःचे मित्र असतात, तिचे स्वतःचे करिअर असते, तिचे स्वतःचे स्वप्न असतात. जेव्हा पुरुष पाहतो की या स्त्रीला माझ्याशिवाय तिचं स्वतःच एक सुंदर जग आहे, तेव्हा त्याला त्या जगात सामील होण्याची ओढ निर्माण होते. माणसाचा स्वभाव आहे की त्याला नेहमी अशा गोष्टीकडे आकर्षित व्हायला आवडतं जी स्वतःमध्ये पूर्ण आहे. जी व्यक्ती आधीच दुःखी आहे किंवा सतत प्रेमाची भीक मागते त्याच्याकडे कोणीच आकर्षित होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकता तेव्हा तुमची ऊर्जा इतकी सकारात्मक होते की समोरच्याला तुमच्या सहवासाची किंमत कळू लागते. इथेच बहुतेक महिला एक मोठी चूक करतात आणि नकळत स्वतःचं महत्व कमी करून घेतात. स्वतःच्या विश्वात आनंदी राहणारी ही स्त्री जेव्हा बोलते तेव्हा तिच्या शब्दांना एक वेगळीच धार असते आणि हीच तिची तिसरी सवय आहे, म्हणजेच कमी बोलणे पण अत्यंत प्रभावी बोलणे. आपल्याकडे एक म्हण आहे, अति तिथे माती. नात्यामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही सतत कटकट करता, रोज त्या तक्रारी करता किंवा सारखे टोमणे मारता, तेव्हा पुरुष तुमचे बोलणे ऐकणे पूर्णपणे बंद करतो. त्याच्यासाठी ते फक्त एक पार्श्वभूमीचे संगीत बनून जाते ज्याकडे तो सर्रास दुर्लक्ष करतो. पण सुजाण स्त्री रोज भांडत नाही, ती रोज तक्रारीचे पाढे वाचत नाही. ती खूप कमी बोलते, पण जेव्हा बोलते तेव्हा तिचे शब्द अत्यंत विचारपूर्वक आणि वचनी असतात. ते समोरच्याला वारंवार त्याची चुका दाखवून देत नाही, तर ती आपल्या वर्तनातून आपल्या मर्यादा स्पष्ट करते. जर कोणी तिचा अनादर करत असेल तर ती त्याला 100दा समजावून सांगत नाही. ती फक्त एकदा शांतपणे सांगते आणि जर तरीही बदल झाला नाही तर ती स्वतःला मागे घेते. तिचे हे कमी बोलणे आणि योग्य वेळ घेतलेली मागा पुरुषाच्या मनात मोठा विचार करायला भाग पाडते. शब्दांपेक्षा तुमच्या कृतीमध्ये जास्त ताकद असली पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान गोष्टीवर स्पष्टीकरण देणे बंद करता तेव्हा तुमच्या शब्दांना किंमत प्राप्त होते आणि समोरचा माणूस तुमच्या एका शब्दाचाही अनादर करायला 100 वेळा विचार करतो. आणि चौथा नियम तर बहुतेक महिला नकळत मोडतात, जो त्यांच्या नात्याची ताकद पूर्णपणे संपवून टाकतो. आता आपण या मानसशास्त्रीय सत्याकडे वळूया, ज्यामुळे आकर्षण टिकून राहतं किंवा पूर्णपणे संपून जातं. तो चौथा नियम म्हणजे स्वतःच्या भावनांचा अतिरेक करून स्वतःची गुणता गमावणे. पुरुषाची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते, त्यांना अशा स्त्रिया जास्त आकर्षित करतात ज्यांच्या मागे गूढ वलय असतं, ज्यांना पूर्णपणे वाचणं किंवा समजून घेणं सोपं नसतं. जेव्हा एखादी स्त्री स्वतःची सुख, दुःख, विचार आणि भूतकाळ पहिल्याच भेटीत किंवा नात्याच्या सुरुवातीलाच एखाद्या उघड्या पुस्तकासारखी समोर मांडते, तेव्हा पुरुषाची त्या स्त्रीबद्दलची उत्सुकता संपून जाते. माणसाला नेहमी त्या गोष्टीचं कुतूहल असतं जी रहस्यमय आहे. सुजाण स्त्री आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवते. ती तिच्या मनात काय चालले हे चटकन चेहऱ्यावर किंवा शब्दातून दाखवत नाही. तिची हीच गुढता पुरुषाला तिच्याबद्दल विचार करायला प्रवृत्त करते. जेव्हा तो तिच्या मनाचा अंदाज लावू शकत नाही तेव्हा तो मानसिक दृष्ट्या तिच्यात अधिक गुंतून जातो. ही कोणतीही चाल किंवा गेम नसून स्वतःच्या भावनांची जपणूक आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक विचार समोरच्याला सांगत सुटत नाही तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच खोली प्राप्त होते. पुरुष अशा स्त्रियांचा आदर करतो ज्यांच्याकडे स्वतःचे विचार आणि स्वतःचे खाजगी जपण्याची परिपक्वता असते. पण हे सगळं तेव्हा शक्य होतं
जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही ठाम नियम ठरवता आणि इथेच बहुतेक नाती कमकुवत पडतात. कारण या घटनेसोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट जोडलेली असते, ती म्हणजे स्वतःच्या सीमारेखा किंवा बाउंड्रीज ठरवणे. बऱ्याचदा स्त्रिया नातं टिकवण्यासाठी समोरच्याच्या प्रत्येक वाईट वागणुकीला, टोमण्याला किंवा अपमानाला मूक संमती देतात. त्यांना वाटतं की आज मी सहन केलं तर उद्या तू सुधारेल. पण सायकोलॉजी सांगते की तुम्ही समोरच्याला जी वागणूक पहिल्यांदा सहन करू देता ती त्याची सवय बनते. सुजाण स्त्रीच्या आयुष्यात स्पष्ट आणि ओलांडता येणारे सीमारेखा असतात. जर समोरची व्यक्ती तिचा अपमान करत असेल, खोटं बोलत असेल किंवा तिच्या वेळेचा अनादर करत असेल तर ती तिथेच थांबते. ती आरडाओरडा करत नाही, पण अत्यंत शांत आणि करारी आवाजात सांगते की मला ही वागणूक मान्य नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर समोरच्याने त्या सीमारेखा ओलांडल्या तर ती स्त्री खरंच तिथून बाजूला होते. किंवा पोकळ धमक्या देण्याने काहीच होत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या शब्दांवर ठाम राहता आणि कृती करून दाखवता तेव्हा पुरुषाला कळून चुकतं की या स्त्रीला हलक्यात घेणं महागात पडू शकतं. हाच तो क्षण असतो जेव्हा पुरुष तिच्या स्वाभिमानासमोर हार मानतो आणि तिचा आदर करायला शिकतो. शब्दाची हेच वजन आणि कृतीची हीच ताकद शेवटी एका मोठ्या सत्याकडे बोट दाखवते, जे सत्य आज प्रत्येक स्त्रीने आपल्या मनात कोरून ठेवलं पाहिजे. कोणत्याही पुरुषाच्या मागे धावून किंवा त्याच्याकडे प्रेमाची, वेळेची याचना करून तुम्ही त्याला कधीच तुमच्या जवळ आणू शकत नाही. उलट तुम्ही जितका कोणाचा पाठलाग करा तितका तो माणूस तुमच्यापासून दूर पळेल. खरी जीत, खरी ताकद यात आहे की तुम्ही स्वतःला इतकं मौल्यवान, इतकं अनमोल बनवायला हवं की समोरच्या माणसाला तुम्हाला गमावण्याची भीती वाटली पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला खूप सुंदर चेहरा किंवा गडगंज संपत्तीची गरज नसते. यासाठी गरज असते एका मजबूत आणि स्थिर मनाची. जेव्हा एखादी स्त्री भावनाच्या प्रवाहात वाहून न जात आपले निर्णय बुद्धीने आणि आत्मसन्मानाने घेते तेव्हा ती खऱ्या अर्थाने सुंदर आणि शक्तिशाली दिसते. नात्यात तडजोड करणे आणि स्वतःचा स्वाभिमान विकणे यात खूप मोठा फरक आहे. जो माणूस तुमच्या वेळेची, तुमच्या भावनांची कदर करत नाही त्याला धडा शिकवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपली ऊर्जा त्याच्यावरून काढून घेणे आणि ती स्वतःवर लावणे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला घडवायला सुरुवात करता त्या दिवशी संपूर्ण जगाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या सगळ्या गोष्टीचा शेवटचा निष्कर्ष नेमका काय निघतो? लक्षात ठेवा, पुरुषाला हरवणारी गोष्ट तुमचं सौंदर्य नसतं, तुमचे हट्ट नसतात किंवा तुमची विनवणही नसते. त्याला खऱ्या अर्थाने जिंकून घेते ती तुमची शांत ताकद, आत्मसन्मान आणि स्वतःच्या मूल्यांची जाणीव. या सर्व प्रवासाचा आणि मानसिकतेचा जर आपण अगदी शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा सारांश काढला तर तो एकाच गोष्टीभोवती यायला हवा, तो म्हणजे तुमचा आत्मसन्मान. या जगात कोणताही पुरुष किंवा कोणतंच नातं तुमच्या स्वतःच्या अस्तित्वापेक्षा मोठं असू शकत नाही. प्रेम ही आयुष्याची एक सुंदर भावना आहे, यात काही शंका नाही, पण ते तुमच्या आयुष्याचे पूर्ण जग असू शकत नाही. जर एखाद्या नात्यामध्ये तुम्हाला रोज स्वतःला सिद्ध करावे लागत असेल, जर जिथे तुमची मानसिक शांतता रोज भंग पावत असेल आणि जर तुम्ही हळूहळू स्वतःलाच विसरून चालला असाल तर समजून जा की तुम्ही एक अत्यंत चुकीच्या मार्गावर आहात. सुजाण स्त्री कधी कोणाच्या प्रेमासाठी स्वतःची इज्जत कमी करत नाही. ती एका हिऱ्यासारखी असते. हिरा हरवला की कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. फक्त त्याला ओळखण्यासाठी योग्य जवळ्याची गरज असते. स्वतःला इतकं खंबीर बनवा की तुमचं असणं समोरच्याला शांतता देईल आणि तुमचं नसणं त्याला विचार करायला भाग पाडेल. भावनांची कैदी बनून जगणे सोडा आणि आपल्या आत्मसन्मानाचे राजे बना. जेव्हा तुम्ही स्वतःवर मनापासून प्रेम करायला शिकाल तेव्हाच हे जग तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत ओळखेल. तुमच्यातील या सुजाण आणि खंबीर स्त्रीला जागृत करा आणि आपल्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घ्या, कारण हीच तुमची खरी ताकद आहे. धन्यवाद.